या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। चुकीच्या इंजेक्शनमुळे एका 28 वर्षाच्या महिला पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरी येथील लोखंडवाला ऍक्सिस रुग्णालयात घडली। गौरी सुभाष पाटील असे महिला शिपायाचे नाव असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला। 2017 बॅचची गौरी पाटील ही कांदिवलीत समतानगर सरोवर टावरच्या पन्हाळा सोसायटीमध्ये राहत होती। सध्या ती मोरोळ विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती। कानात दुखत असल्याने तिला अंधेरीतील लोखंडवाला संकुल वास्तुलेनच्या साईद्वार अपार्टमेंटमध्ये असलेल्या ऍक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तिथे तिला ऑपरेशन पूर्वी भुलीचे इंजेक्शन देण्यात आले होते, मात्र या इंजेक्शनमुळे तिची प्रकृती खालावली। त्यामुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला। कानाचे पडलेलं एक छोटस होल होतं, त्या होलसाठी मुलीला मी काय म्हटलं, आपण इकडे तिकडे दुसरी चौकशी करू। तर ते म्हणजे नाही पप्पा, तिथे माझ्या पोलीस लाईनच्या मुलींची 3 ऑपरेशन चांगली झाले, मी तिथेच ऑपरेशन करणार म्हणतात। ती तिथं ऍडमिट झाली आणि ऑपरेशन करताना 6:15 आतमध्ये नेल्यानंतर अर्ध्या पाऊण तासात माझ्या मुलीचा प्राणच गेला डायरेक्ट। तुम्ही डायरेक्ट ICU मध्ये नेऊन व्हेंटिलेटर कसं लावता कुठल्या हिशोबाने? पण तुम्ही इंजेक्शन कुठलं दिलं ते बी काय नाही। इंजेक्शन दिलेल्या जागा असते ते दगडासारखी कठीण होते, ही तर नॉर्मल त्वचा होती कोमल, मग तुम्ही इंजेक्शन कसं दिलं आणि कुठल्या नशेत दिलं? मेंदूच्या नशेत दिलं की कानाच्या हृदयाच्या नशेत दिलं की कानाच्या आकाराच्या नशेत दिलं? तर तुम्ही सांगा ना प्रत्यक्ष। डॉक्टरांचं काय प्रतिक्रिया जेव्हा आपल्याला डॉक्टरांनी काय नाही सांगितलं, आम्हाला सांगितलं इकडे तिकडं असं झालं तसं झालं तसं झालं। आता तुमची टेक्निकल काय ते आम्हाला थोडी माहिती पडणार आहे, तुम्ही किती फिरवलं तर। मग त्यामुळं आमचं जर थोडा पारा वाढला तर नाविलाच आहे। मग काय कोण नाही तिथं, आता आम्ही विचारणार कोणाला? कुठल्या डॉक्टरांकडे? त्यांचे नाव काय? डॉक्टर येशू शेट्टी आणि NSCS MD दानिश। मग शेवटी ते एनेस्थेशिया वाले होते MD दानिश, ते बोलले की शेवटला जेव्हा आम्ही बॉडी घेऊन जात होतो, आपलं कोल्ड स्टोरेजला ठेवायला घेऊन जात होतो, त्याच्यानंतर तो डॉक्टर एनेस्थेशिया वाला बोलला की मी एनेस्थेशिया दिलंच नाही। नंतर आम्ही त्यांना विचारलं सुद्धा की कोणी दिलं, तर त्यांनी नाव पण नाही सांगितलं। खोटं बोलले ते लोक। जर डॉक्टर MD एनेस्थेशिया वाला जर एनेस्थेशिया भुलेचं औषध देत नाही तर कोण देतं? शेवटी मग शिकाऊ डॉक्टरच असेल कोणीतरी। जर अशी चुकी आमच्या व्यक्तीबरोबर झाली, उद्या 4 जणांसोबत झालं तर ते समजून येणार नाही, मग हे हॉस्पिटलचा फायदाच नाहीये। बेसिकली 28 तारखेला ते ऍडमिट झालेलं हॉस्पिटलला आणि 28ला ऍडमिट झाल्यानंतर सगळे रिपोर्ट त्यांनी काढले, ECG वगैरे BP ते सगळे नॉर्मल होते। नंतर 28 नंतर ते बोलले 29ला ऑपरेशन करणार आहेत, पण ते डॉक्टर काहीतरी बोलल्यानंतर ते बोलले की फॅमिली इश्यूमुळे मला ऑपरेशन आपण 30 तारखेला करूया। नंतर 29 तारखेला परत त्यांचा इश्यू रिझॉल्व्ह झाल्यानंतर किंवा सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला कळवलं की 5 वाजता आपण ऑपरेशनला सुरुवात करायची आणि नंतर त्यांनी 6 वाजता आतमध्ये घेतलं ऑपरेशन थिएटरमध्ये। नंतरला माझी बहीण ही 6 वाजता आतमध्ये जाऊन परत बाहेर आली वॉशरूमसाठी आणि नंतरला 10 मिनिटांनी परत आतमध्ये गेली। मग ती बोलली तिच्या मैत्रिणीला की मी एक अर्ध्या तासात बाहेर येईन आणि त्याच्यानंतर त्यांनी मुलीचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी त्यांची हालचाल सुरू झाली की धावपळ करायला सुरुवात झाली इथून तिथून असं तसं। मग ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी सांगितलं की हार्टबीट स्टार्ट होते आणि नंतर लगेच त्यांनी क्रिटिकल सिच्युएशन मध्ये त्यांना ICU मध्ये शिफ्ट केलं। ICU शिफ्ट केल्यानंतर त्याची मैत्रिणीने विचारलं की काय झालं काय झालं काय झालं, तर ते बोलतात नाही तुम्ही, नंतर त्यांनी 8 वाजता सांगितलं की क्रिटिकल आहे, तुम्ही रिलेटिव्हला बोला, रिलेटिव्हला। आणि तेव्हा मी ऑन दी वे होतो, मला कंटिन्यू फोन येत होते। आता मी पोहोचल्यानंतर मला पोहोचायला 1 पाऊण तास लागला ट्रॅफिक असल्यामुळे। नंतर मी पोहोचल्यानंतर मला 10 मिनिटात परत डॉक्टर लोक आतमध्ये गेले की मी विचारलं काय झालं नक्की, नंतर बोलते चेक करतोय आम्ही, आमच्या हिशोबाने चेक करतोय। नंतर 10 मिनिटांनी आले आणि नंतरला बोलते की आम्ही आमच्या हिशोबाने सगळे प्रयत्न केले आणि शी इज नो मोर। मग जर ज्या व्यक्तीचं हार्टबीट चालू असताना तुम्ही जर सांगितलं असतं तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करून काही उपचार केले असते, तर ही त्यांची चुकीच आहे। त्यांनी ऑलरेडी 2 तास डिले केला। जी व्यक्तीला 10 मिनिटांनी आम्ही शिफ्ट केलं असतं तर तिथे 2 तास 2.5 तास लागले नाही, अशा प्रकारे जीव जाणारच। आज किती वाजता आपल्याला कळालेली ही आम्हाला त्यांनी सांगितली 9:50 सांगितलं की शी इज नो मोर आणि त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये 6:15ला नेलं, 6:15 ते 6:20च्या दरम्यान। कुठल्या हॉस्पिटल? हे अंधेरीचं हॉस्पिटल लोखंडवाला ऍक्सिस हॉस्पिटल। आणि जर असं माझ्या व्यक्तीबरोबर होत असेल तर असे कित्येक व्यक्ती असतील जे सकाळी ऍडमिट होतात आणि संध्याकाळी बॉडी घेऊन रिटर्न जातात। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील
विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।